आपण प्रयोग नमस्कार. लास्ट व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग सविस्तर बघितलेले आहेत आणि असे बघितलेत ना मित्रांनो की तुम्हाला त्याच्या बाहेर काहीच करायची गरज लागणार नाही. आता आपल्याला या व्हिडिओ लेक्चर मध्ये काय बघायचं तर भावे प्रयोग हा पॉइंट बघायचा आहे. त्याच्या आधी मी एकदम थोडक्यात मी मागच्या दोन्ही व्हिडिओचं काय करतो रिवाइज करतो. थोडक्यात म्हणजे मला जेवढं गरजेचं आहे ना इथं लागणारा पॉइंट्स तेवढेच पॉइंट्स मी तुम्हाला बघा. पहिला पॉइंट चला, कर्ता कर्म आणि क्रियापद यांच्या संबंधाला काय म्हणतात प्रयोग. पाठ करायचंय मित्रांनो. कर्ता कर्म क्रियापद प्रयोग. बस 4 शब्द पाठ करा. कर्ता कर्म क्रियापद त्याला म्हणायचं प्रयोग. कर्ता कर्म क्रियापद यांच्या संबंधाला काय म्हणतात प्रयोग म्हणतात. बस इथपर्यंत पॉइंट क्लिअर. आता दुसरा पॉइंट, कर्तरी प्रयोगात कर्त्याच्या लिंग वचनानुसार क्रियापद बदलते. कर्मणी प्रयोगात कर्माच्या लिंग आणि वचनानुसार कर्म बदलते. ठीक आहे, हे सगळे पॉइंट आपण बघितले. दुसरा पॉइंट, कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय लागत नाही आणि कर्मणी प्रयोगात कर्माला प्रत्यय लागत नाही. ठीक आहे, एवढे पॉइंट्स महत्वाचे होते जे आपण लास्ट व्हिडिओ लेक्चर पर्यंतच बघितलेले आहेत. आता पुढचा घटक बघायचा आपल्याला कुठला तर भावे प्रयोग हा घटक बघायचा आहे. आता भावे प्रयोग नीट लक्षपूर्वक बघा. आता भावे प्रयोग काय, वाक्यातील कर्ता व कर्म यानुसार क्रियापदाचे रूप जेव्हा बदलत नाही तेव्हा त्यास भावे प्रयोग म्हणतात. बघा, कर्तरी प्रयोगात कर्त्यानुसार क्रियापद बदलतं, कर्मणी प्रयोगात कर्मानुसार क्रियापद बदलतं आणि भावे प्रयोगात दोघांनुसार क्रियापद बदलत नाही. कर्त्यानुसार पण नाही बदलत आणि कर्मानुसार सुद्धा नाही बदलत. त्यावेळेस त्याला काय म्हणायचं भावे प्रयोग असं म्हणायचं. सिंपल आहे मित्रांनो, अजिबात लोड घ्यायचं नाही. शेवटपर्यंत लेक्चर फक्त बघत राहायचं. बस ऑटोमॅटिक तुम्हाला सगळं समजलेलं असणार आहे. चला आता पुढचा पॉइंट. आता मी सांगितलं तर खरं की लिंग आणि वचनानुसार बदलत नाही, पण आता ते ऍप्लिकेशन आपण उदाहरणाला लावून बघूयात. बदलतंय का चेक करूयात एकदा. चला, मुलाने बैलाला बांधले. चला आता पहिली स्टेप, प्रयोगाची पहिली स्टेप काय असते की त्यातला कर्ता आणि कर्म शोधायचं. ही पहिली स्टेप आपली. मग चला आता मी एकदम फास्ट घेणार आहे. कर्ता कर्म शोधण्याचा पॉइंट जो आहे तो मी थोडासा फास्ट घेणार. आता तुम्हाला क्लिअर झालेला असणार आहे. बांधणारा कोण किंवा बांधणारे कोण तर मुलगा किंवा मुले किंवा मुलीने बैलाला बांधले असं लिहिलेलं आहे वाक्य. मग मुलगी हे काय झालं कर्ता झालं. बांधणारी कोण मुलगी, मग कर्ता. ठीक आहे, कर्ता कळाला आपला. बांधण्याची क्रिया कशावरती घडली बैलावरती किंवा बांधलेलं काय तर बैल. मग हे काय झालं या ठिकाणी कर्म झालं. चला आता या ठिकाणी आपण काय करू, दोघांचं लिंग आणि वचन बदलायचा प्रयत्न करून बघूयात आणि क्रियापद बदलतं का हे एकदा चेक करू. चला पहिला पॉइंट, मुलाने बैलाला बांधले. आता मी इथं काय चेंज केलं बघा, मुलीने याचं काय केलं लिंग चेंज केलं, मुलाने केलं म्हणजे स्त्रीलिंगीचं पुलिंगी केलं. क्रियापद आहे तसंच राहिलेले बांधले. ठीक आहे, पुढचा पॉइंट. आता मुलाने होतं ते तर मी काय केलं मुलांनी म्हणजे वचनात बदल केला, पण क्रियापद काय राहिले बांधले. मुलांनी बैलाला बांधले म्हणजे कर्त्याच्या लिंगानुसार पण क्रियापद बदललेलं नाहीये आणि कर्त्याच्या वचनानुसार सुद्धा पण लिंग बदललेलं नाहीये. चला आता पुढे बघूया आपण. आता कर्माला चेंज करूयात. बैल हा काय होता कर्म होता आणि बैल पुलिंग आहे का स्त्रीलिंग आहे तर पुलिंग दिसतोय आपल्याला, तो बैल म्हणतो आपण. मग त्याचं स्त्रीलिंगी केलं गाईला बांधले, तरी पण क्रियापद आहे तेच राहिलं. क्रियापद कुठलाच चेंज झालेला नाहीये. पुढं मुलाने गायींना बांधले, वचनात बदल केला, कर्माच्या वचनात बदल केला, तरी सुद्धा क्रियापद आहे तसंच राहिले. किती हट्टी बघा हे क्रियापद भावी प्रयोगातलं. हालतच नाही, ते जसं आहे तसंच राहणार म्हणतं ते. अजिबात चेंज होत नाही. कर्मानुसार पण नाही बदलणार आणि कर्त्यानुसार पण नाही बदलणार. ठीक आहे, आता क्लिअर झाला असेल पॉइंट. एका लाईन मध्ये हे सगळे पॉइंट्स कसे सांगणार. भावे प्रयोगात कर्त्यानुसार पण क्रियापद नाही बदलत आणि कर्मानुसार पण बदलत नाही. आता महत्वाचं वैशिष्ट्य, भावे प्रयोगात कर्ता आणि कर्म दोघांना प्रत्यय लागलेला असतो. मित्रांनो खूप महत्वाचं स्टेटमेंट आहे. आपले कीवर्ड्स प्रयोग ओळखण्यासाठीचे कीवर्ड्स बघा काय काय आहेत. कर्तरी प्रयोगात काय असतं कर्त्याला प्रत्यय नसतो. चला, कर्मणी प्रयोगात कर्माला प्रत्यय नसतो आणि भावे प्रयोगात कर्त्याला पण प्रत्यय असतो आणि कर्माला पण प्रत्यय असतो. दोघांना पण प्रत्यय असणार आहे. ठीक आहे, हेच
फक्त एवढ्या एका बॉक्सवरून, फक्त एवढ्याच नियमावरून सगळे प्रश्न आपण प्रयोगाचे सोडवणार आहे. सगळे A to Z सगळे प्रश्न आपले फक्त या 3 नियमावरती सुटतात. चला ते कसे ते पण बघायचेच आहे आपल्याला पुढं. अजून एक महत्वाचं स्टेटमेंट. आता हा प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीला एकदाच विचारला, पण ऍक्च्युली तो MPSCचा कॉपी पेस्ट केलाय. आता याच्या एक्सप्लेनेशन मध्ये मला जायला नका सांगू, गरज पण नाहीये, एकदाच विचारलेलं आहे. भावे प्रयोगामध्ये क्रियापद नेहमी तृतीय पुरुषी असते, एकवचनी असते, नपुंसक लिंगी असते. स्टेटमेंट पाठ करून ठेवा, परत प्रश्न रिपीट झाला तर हाच प्रश्न परत एकदा येणार. चला आता आपण भावे प्रयोगाचे जे उपप्रकार आहेत ते बघायला सुरुवात करूया. आता उपप्रकार तर बघायचेच आहेत, 3 उपप्रकार आहेत, ते आपण लगेच पुढच्या स्लाइडमध्ये बघूयात. पहिल्यांदा भावे प्रयोग कसा ओळखायचा ते आपण चेक करू. आता मी एकदा स्टेप्स लिहितो, प्रयोगाच्या स्टेप्स. प्रयोग कसा ओळखायचा. पहिला पॉइंट कर्ता शोधायचा, दुसरा पॉइंट कर्म शोधायचं, कर्ता शोधला, कर्म शोधलं. तिसरा स्टेप कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे का, कर्ता याला प्रत्यय लागलेला आहे का चेक करायचं. नीट लक्षपूर्वक ऐका मित्रांनो, खूप महत्वाचा पॉइंट आहे. कर्त्याला प्रत्यय लागले का बघायचं. कर्त्याला प्रत्यय लागलेला नसेल, इथंच आपलं उत्तर सुटलं. काय, कर्तरी प्रयोग. ठीक आहे, कर्त्याला प्रत्यय लागला आहे, मग आपण पुढे जाणार कर्मापर्यंत. 4थी स्टेप जाणार आपण कर्माला प्रत्यय लागलाय का बघायचं. मग कर्माला प्रत्यय जर लागलेला नसेल तर कर्मणी प्रयोग झाला, आणि कर्माला सुद्धा प्रत्यय लागलाय म्हणजे कर्त्याला पण प्रत्यय लागला आणि कर्माला पण प्रत्यय लागला, उत्तर लिहिणार भावे प्रयोग. ठीक आहे, आता या स्टेप्स आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे, शेवटपर्यंत जावंच लागल अशी काय तिथं गरज नाहीये. जर कर्तरी प्रयोग असेल तर कर्त्यापर्यंतच आपल्याला स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत. चला आता आपण एक एक उदाहरण बघूयात. आता मी उदाहरण परत एकदा सांगतो मित्रांनो, हायलाइट केलेले जे पॉइंट्स आहेत ते तुम्हाला पोलीस भरतीला विचारलेले प्रश्न आहेत. आता इथं बघा, या स्लाइडवरती जेवढे प्रश्न येतील ते प्रश्न पोलीस भरतीला विचारलेत आणि त्याचं उत्तर दिलेलं आहे भावे प्रयोग. आता कसं ओळखायचं माझ्याबरोबर तुम्ही शिकणारच आहात, बघूयात आपण. चला, मुलाने बैला असं मारले. मारणारा कोण, मुलगा, मग हा कर्ता झाला. ठीक आहे, मारण्याची क्रिया कशावरती घडली, बैलावरती. याला काय झालं, हे कर्म झालं. म्हणजे कर्ता आणि कर्म ओळखला आपण. आता पुढची स्टेप, कर्त्याला प्रत्यय लागला का बघायचं. कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे, मग कर्तरी प्रयोग येणार नाहीये. मग अजून पुढची स्टेप, कर्माला प्रत्यय लागलाय का बघायचं. लागलेला आहे, कर्त्याला पण प्रत्यय लागला, कर्माला पण प्रत्यय लागला, उत्तर लगेच यायचं भावे प्रयोग. उत्तर काय आहे, भावे प्रयोग. ठीक आहे, पुढचं उदाहरण. आईने श्यामला मारले. मारणारी कोण, आई, कर्ता झाली. मारण्याची क्रिया कोणावरती, श्यामवरती झाली, श्याम कर्म झाला. मग आता कर्त्याला पण प्रत्यय लागलेला आहे, कर्माला पण प्रत्यय लागलेला आहे, उत्तर आहे आपलं भावे प्रयोग. समजलं असेल मित्रांनो, खूप इझी आहे, खूप अवघड नाहीये मित्रांनो. विद्यार्थ्यांनी काय केलंय, फक्त वाव करून टाकलेला आहे. का वाव केलंय ते पण सांगतो. पुस्तकात प्रयोगाच्या संदर्भात खूप सारी माहिती दिलेली आहे आणि एक्झॅक्ट मुलांना त्यातलं महत्वाचं काय ते कळत नाही. आणि इथं तुम्हाला पोलीस भरतीला जे विचारतात ना तेच पॉइंट्स आपण इथं नोट्समध्ये घेतलेत. उगाच फापट पसारा नाही केलेला आपण. व्याकरणाची पुस्तकं पोलीस भरतीला धरून लिहिलेली नाहीयेत कुठलीच, ती व्याकरणाला धरून लिहिलीत. म्हणजे ऍक्च्युअल मराठी व्याकरण जे आहे ते मराठी व्याकरण त्या पुस्तकांमध्ये लिहिलं. पण आपल्याला तेवढा अभ्यास करायचाच नाहीये. पोलीस भरतीला त्यातलं मोजकंच विचारतात. मग जे विचारतात ना तेच मी इथं घेतले. मग विद्यार्थ्यांना पुस्तक वाचताना कळत नाही की परीक्षेला एवढं सगळं महत्वाचं आहे का, आणि सगळं वाचतात आणि कन्फ्युजन करून घेतात. मग तेच कन्फ्युजन दूर करण्याचा प्रयत्न मी या आपल्या नोट्स मधून करत आहे. चला पुढचा प्रश्न, विद्यार्थ्यांनी नेहमी हसतमुख असावे. आता एकदा परत एकदा नीट, इथं कन्फ्युज होण्यासारखं वाक्य आहे बघा. का कन्फ्युज, कारण की ज्यावेळेस अकर्मक वाक्य येतात ना त्यावेळेस थोडंसं कन्फ्युजन होतं. आता हे सुद्धा अकर्मक वाक्य आहे, ते कसं ते पण बघूयात आपण. असणारे कोण, विद्यार्थी. मग विद्यार्थी हे काय झालं या ठिकाणी, कर्ता झाला. असणारे कोण, विद्यार्थी, हा कर्ता झाला. बरं, असण्याची क्रिया कोणावरती झाली, तर विद्यार्थ्यांवरतीच. किंवा असलेलं काय, तर विद्यार्थीच आहेत. म्हणजे हे काय आहे, अकर्मक वाक्य आहे. म्हणून अकर्मक वाक्य म्हणजे कर्म तर नाहीच आहे, आणि कर्म नसेल तर कर्मणी प्रयोग होतच नाही. हे वाक्य लिहून दिले आपण. कर्म नसेल तर कर्मणी प्रयोग होत नाही, कर्म नसेल तर कर्मणी प्रयोग होत नाही. ठीक आहे, मग आता उरले कोण, कर्तरी प्रयोग आणि भावे प्रयोग. बरं, आता कर्त्याला प्रत्यय लागलाय का, 100% लागलाय. म्हणजे कर्तरी प्रयोग याचं उत्तर येणार
नाहीये. मग कर्त्याला प्रत्यय लागलाय, कर्म तर वाक्यात नाहीच आहे, म्हणून उत्तर काय येणार इथं भावे प्रयोग याचं उत्तर येणार. ठीक आहे, समजलं असेल. अकर्मक थोडीशी अवघड जातात, पण तुम्ही प्रॅक्टिस करून करून तुम्हाला ती जमणार. बघा पुढं, मुलांनी शाळेत यावे. बरं, मुलांनी शाळेत यावे, येणारे कोण? मुले. मग मुले हे काय झालं या ठिकाणी कर्ता झाली, आणि येण्याची क्रिया कोणावरती झालेली आहे? तर मुलांवरती झालेली आहे. या ठिकाणी परत एकदा हे काय आहे? अकर्मक वाक्य आहे, आणि अकर्मक वाक्यात कर्मच नसेल तर कर्मणी प्रयोग होणारच नाहीये, आणि कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे, म्हणून डायरेक्ट उत्तर काय येणार याचं भावे प्रयोग असं येणार आहे. ठीक आहे, पुढं, आईने मुलास जेवू घातले. बघा आता नीट, जेवू घालणारी कोण? आई. मग आई काय झाली या ठिकाणी? कर्ता झाली, कर्ता झाली, आणि जेवू घालण्याची क्रिया कोणावरती झालेली आहे? मुलावरती झालेली आहे. मग मुलगा हे काय झालं या ठिकाणी? कर्म झालं. आता आपण पहिल्या स्टेप पासून फॉलो करूयात. कर्त्याला प्रत्यय लागलाय का? लागलेला आहे, कर्तरी प्रयोग येणार नाही. कर्माला प्रत्यय लागलाय का? लागलेला आहे, कर्मणी पण येणार नाही. माझा दोघांना प्रत्यय लागलाय तर भावे प्रयोग त्याचं उत्तर आहे. मित्रांनो, दोघांना प्रत्यय लागले, उत्तर काय याचं? भावे प्रयोग उत्तर आहे. चला, आईने मुलीस समजावले. आता परत त्याचे आईने मुलीस समजावले, समजावणारी कोण? आई. मग आई या ठिकाणी काय झाली? कर्ता असणार आहे. समजवण्याची क्रिया कोणावरती झाली? मुलीवरती झाली. मग मुलगी हे काय असणार आहे? कर्म असणार आहे. मग कर्माला पण प्रत्यय लागलाय आणि कर्त्याला पण प्रत्यय लागलाय. बघा, आईने कर्ता, कर्त्याला प्रत्यय लागलाय, कर्माला प्रत्यय लागलाय, दोघांना प्रत्यय लागलाय की उत्तर काय असणार आहे? भावे प्रयोग त्याचं उत्तर असणार आहे. चला, आता थोडंसं स्पीडनी घेतो, समजलं असेल अशी अपेक्षा आहे. पोलिसांनी आंदोलकांना हाकलले. हाकलणारे कोण? पोलीस. कर्ता, कर्त्याला प्रत्यय. हाकलण्याची क्रिया आंदोलकांवरती, कर्मावर, कर्माला पण प्रत्यय, दोघांना प्रत्यय, उत्तर येणार भावे प्रयोग. ठीक आहे, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे. शिकवणारे कोण? शिक्षक. कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे, आणि शिकवण्याची क्रिया विद्यार्थ्यांवरती झालेली आहे. मग विद्यार्थी हे कर्म आहे, कर्माला सुद्धा प्रत्यय, कर्त्याला पण प्रत्यय, कर्माला पण प्रत्यय. अशा वेळेस त्याचं उत्तर असणारे भावे प्रयोग. ठीक आहे, पुरुषाने स्त्रीस सन्मानाने वागावे. आता थोडस वाक्य मोठं आलं, थोडस जरी मोठं झालं तर कर्ता कर्म ओळखताना मुलांना थोडासा प्रॉब्लेम येतो, त्यामुळे आता हे नीट बघा. वागवणारे कोण? पुरुष. पुरुष या ठिकाणी काय झाला? कर्ता झाला, आणि वागवण्याची क्रिया कोणावरती घडलेली आहे? तर स्त्रीवरती घडलेली आहे. मग या ठिकाणी हे काय असणार आहे? कर्म. मग आता कर्त्याला पण प्रत्यय आणि कर्माला पण प्रत्यय लागलाय, दोघांना प्रत्यय जर लागला असेल तर उत्तर असणार भावे प्रयोग. ठीक आहे, आईने मुलाला चालवावे. चालवणारी कोण? आई. चालवण्याची क्रिया कोणावरती? मुलावरती, दोघांना प्रत्यय लागलेला आहे, उत्तर येणार भावे प्रयोग. थोडस फास्ट घेण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो मी आता, कारण की आता तुम्हाला समजलं असेल अशी अपेक्षा आहे. सिंपल कीवर्ड आहे मित्रांनो. कर्ता कर्म ओळखायचा, दोघांना प्रत्यय, भावे प्रयोग. कर्ता कर्म ओळखायचा, दोघांना प्रत्यय आहे, आणि दोघांना प्रत्यय असेल तर उत्तर असणारे भावे प्रयोग. चला, सैनिकांनी शत्रूला सीमेवरती रोखले. रोखणारे कोण? सैनिक, आणि रोखण्याची क्रिया कोणावरती झालेली आहे? शत्रूवरती. मग शत्रू हे कर्म झालं, कर्माला प्रत्यय, कर्त्याला प्रत्यय, दोघांना प्रत्यय, उत्तर येणार भावे प्रयोग. पुढं, भावे प्रयोग सगळे आलेले प्रश्न आहेत. बघा आता हे प्रश्न मी कसे फ्रेम केले. ऍक्च्युली भावे प्रयोगाच्या उपप्रकारात पण मोडणार आहेत हीच उदाहरणं, पण तुम्हाला पोलीस भरतीला प्रश्न विचारलाय या वाक्याचा प्रयोग ओळखा, आणि उत्तर दिले भावे प्रयोग, म्हणून मी त्याच हेडिंगच्या खाली सगळे घेतलेले आहेत. आता ज्यावेळेस उपप्रकार बघाल आपण, त्या उपप्रकारामध्ये पण त्याच प्रकारची मी उदाहरणं तिथं घेणार आहे. चला, तर भावे प्रयोग आपण बघितला. आता ऍक्च्युली त्याचे उपप्रकार आपल्याला इथं बघायचे. आता इथं कन्फ्यूज व्हायचं नाहीये मित्रांनो. भावे प्रयोगाचे प्रकार किती पडतात असा प्रश्न तुम्हाला विचारणार नाहीत. का नाही विचारणार? कारण की वेगवेगळ्या पुस्तकात वेगवेगळा आकडा दिलेला आहे, आणि गरजेचं पण नाही ते लक्षात ठेवणं. प्रत्येक पुस्तकात, प्रत्येक नोट्समध्ये तुम्हाला वेगवेगळी माहिती दिसेल, त्यांनी त्यांच्या सोयीनुसार त्यांनी मांडणी केलेली आहे. पण आपल्याला गरजेचं नाहीये. आपल्याला पोलीस भरतीला फक्त 3 प्रयोगावरती प्रश्न विचारतात. भावेमधले सकर्मक, अकर्मक आणि भाव कर्तृत्व भावे प्रयोग, असे एकूण 3च प्रकारावरती प्रश्न विचारतात. म्हणून मी सुद्धा इथे 3च घेतलेत. मी पुस्तकांच्या नुसार नाही चाललेलो या ठिकाणी. मी कशानुसार चाललेलो आहे? तुम्हाला प्रश्न कसे विचारतात त्यानुसार मी इथं नोट्स बनवत आहे, त्यानुसारच मी हे लेक्चर घेत आहे. चला, भावे प्रयोगाचे मुख्यतः 3 प्रकार पडतात. सकर्मक, अकर्मक आणि भाव कर्तरी म्हणा किंवा अकर्तृ भावे प्रयोग म्हणा.
याचा अर्थ तुम्हाला सांगतो बघा. भाव कर्तरी म्हणजे त्या वाक्याचा भावच असतो करता, भाव असतो करता, करता दिलेला नसतो. सांजावले, गडगडते, मळमळते हे काय आहे, भाव कर्तरी क्रियापदाची उदाहरणं आहेत आणि तीच उदाहरणं इथे येतात. चला, अकर्तृत भावे. अकर्तृत म्हणजेच काय, म्हणजेच विरुद्धार्थी शब्द बनवण्यासाठी म्हणतो ना आपण, म्हणजेच कर्तृ म्हणजेच काय, करता, म्हणजे कर्त्याचा विरुद्धार्थी शब्द बनवला म्हणजेच वाक्यात करता दिलेला नसणारे असा त्याचा अर्थ होतो. हे डिटेल झाले, हे काही विचारणार नाहीयेत आपल्याला, त्याची उदाहरणं विचारतात आपल्याला. चला आता आपण एक एक पॉईंट बघायला सुरुवात करूयात. पहिलं उदाहरण बघूयात, सकर्मक भावे प्रयोग. सिंपल आहे मित्रांनो. सकर्मक भावे प्रयोग म्हणजेच काय, तर वाक्यामध्ये भावे प्रयोगाचं उदाहरण असणार आहे आणि त्याच्यामध्ये कर्म आलेलं असणार आहे, बस एवढं सिंपल आहे. आपण बघूयात. चला, सकर्मक भावे प्रयोग. ज्या भावे प्रयोगात कर्म असते त्या सकर्मक भावे प्रयोग म्हणतात. तर नीट लक्षपूर्वक ऐका. भावे प्रयोग कसा ओळखायचा, कर्ता आणि कर्म या दोघांना प्रत्यय लागतो, बरोबर. दोघांना प्रत्यय लागला की त्याला काय म्हणणार, भावे प्रयोग. आणि त्या वाक्यात कर्म जर आलेला असेल तर त्याला काय म्हणायचं, सकर्मक भावे प्रयोग. बस सिंपल आहे, एवढं सिंपल आहे, सकर्मक भावे प्रयोग. आता एक एक उदाहरण बघूयात आपण. हे नाही लक्षात राहिलं तरी चालेल, नाही गरजेचं. मधूने मित्राला बोलावले. बरं बघा, आता मधूने मित्राला बोलावले. बोलवणारा कोण, मधू. करता, कर्त्याला प्रत्यय लागलाय. बोलवण्याची क्रिया कोणावरती झाली, मित्रावरती झाली. मग मित्राला म्हणजेच कर्माला सुद्धा काय झालेले, प्रत्यय लागलेला आहे. दोघांना, कर्त्याला कर्माला दोघांना प्रत्यय लागलेला आहे. उत्तर काय असणार आहे, भावे प्रयोग. आणि या ठिकाणी कर्म आलेला आहे म्हणून सकर्मक हा शब्द इथं वापरला. सिंपल आहे मित्रांनो. आपण आयुष्य अवघड करून घेतले, आयुष्य म्हणजे हा टॉपिक अवघड करून घेतलेले, अवघड काहीच नाहीये. ठीक आहे, पुढं. धोंडूने गाईला बांधले. बांधणारा कोण, धोंडू. करता झाला, कर्त्याला प्रत्यय. ठीक आहे, बांधण्याची क्रिया कोणावरती झाली, गाईला. गाईवरती झाली, कर्म झालं. कर्माला पण प्रत्यय, कर्त्याला कर्माला दोघांना प्रत्यय लागलाय. उत्तर असणार भावे प्रयोग. आणि कर्म आलेलं आहे म्हणून त्याला म्हटलं सकर्मक भावे प्रयोग. ठीक आहे, पुढं. रामाने रावणाला मारले. हायलाइट केले, तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. आता आपण बघूयात. मारणारा कोण, राम. कर्ता झाला, कर्त्याला प्रत्यय लागले. मारण्याची क्रिया कोणावरती झाली, रावणावरती झाली. रावणाला पण प्रत्यय लागलेला आहे, म्हणजे कर्माला सुद्धा प्रत्यय लागले. कर्त्याला कर्माला दोघांना प्रत्यय लागला. उत्तर असणार भावे प्रयोग. आणि कर्म आहे म्हणूनच त्याला म्हटलं सकर्मक भावे प्रयोग. चला, पोलिसांनी चोराला पकडले. पकडणारे कोण, पोलीस. आणि पकडण्याची क्रिया कोणावरती झाली, चोरावरती झाली. दोघांना प्रत्यय, कर्त्याला पण आणि कर्माला दोघांना प्रत्यय लागले म्हणून त्याला म्हटलं भावे प्रयोग. आणि त्याला कर्म आलेलं आहे म्हणून त्याला म्हटलं सकर्मक भावे प्रयोग. ठीक आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले. सांगणारा कोण, श्रीकृष्ण. आणि सांगण्याची क्रिया कोणावरती झाली, अर्जुनावरती. म्हणजे कर्ता आणि कर्म दोघांना प्रत्यय लागला. प्रत्यय दोघांना आहे म्हणून भावे प्रयोग. आणि कर्म आलेलं आहे म्हणून सकर्मक हा शब्द तिथं वापरला. गुरुजींनी विद्यार्थ्यांना सुनावले. आता सुनावणारे कोण, तर गुरुजी. कर्ता झाले, कर्त्याला प्रत्यय लागलाय. आणि सुनावण्याची क्रिया कोणावरती झाली, विद्यार्थ्यांवरती. आणि विद्यार्थी या कर्माला सुद्धा प्रत्यय लागलेला आहे. कर्त्याला प्रत्यय, कर्माला प्रत्यय, दोघांना प्रत्यय लागलाय. उत्तर लिहिणार आपण भावे प्रयोग. आणि कर्म वाक्यात आलेलं आहे म्हणून त्याला म्हटलं सकर्मक भावे प्रयोग. आहे का नाही सिंपल मित्रांनो, तुम्हीच विचार करा. आता याच्यावरतीच पोलीस भरतीला काय प्रश्न विचारलेत आपण ते पण सविस्तर बघूयात. बघा आता प्रश्न काय आहेत बघा. हे प्रश्न जे दिलेले आहेत इथं, म्हणजे अजून आलेले नाहीयेत, ते जे काय आहेत ती वाक्य तुम्हाला विचारलीत आणि प्रयोग ओळखा असा प्रश्न आहे. आणि उत्तर दिले तुम्हाला सकर्मक भावे प्रयोग. ठीक आहे, आता आपण एक एक बघूयात. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे. शिकवणारे कोण, शिक्षक. कर्ता झाले, कर्त्याला प्रत्यय. शिकवण्याची क्रिया कोणावरती, विद्यार्थ्यांवरती. विद्यार्थ्यांना सुद्धा प्रत्यय लागला. कर्त्याला प्रत्यय, कर्माला प्रत्यय, दोघांना प्रत्यय लागला की उत्तर लिहितो आपण भावे प्रयोग. आणि कर्म आलेलं आहे, कर्म विद्यार्थी आहे ना, मग कर्म आले म्हणून त्याला म्हटलं सकर्मक भावे प्रयोग. ठीक आहे. पावसाने सर्वांना झोडपले. झोडपणारे कोण, झोडपणारा कोण, तर पाऊस. कर्ता झाला, कर्त्याला प्रत्यय. आणि झोडपण्याची क्रिया कोणावरती झाली, सर्वांवरती झाली. मग सर्वांना हे कर्म झालं आणि त्याला सुद्धा प्रत्यय लागलेला आहे. कर्त्याला प्रत्यय, कर्माला प्रत्यय, दोघांना प्रत्यय असेल तर भावे प्रयोग असतो. मग भावे प्रयोग आणि कर्म आलेलं आहे म्हणून सकर्मक भावे प्रयोग. सिंपल आहे. रामाने भरताला बोलवले. बोलवणारा कोण, राम. आणि बोलवण्याची क्रिया कोणावरती झाली, भरतावरती झाली. मग
कर्त्याला प्रत्यय, कर्माला प्रत्यय, दोघांना प्रत्यय उत्तर काय देणारे भावी प्रयोग आणि कर्म आलेला आहे म्हणून त्याला म्हणणार सकर्मक भावी प्रयोग. तुम्ही म्हणत असा सर काय डोक्यावर पडलेत काय सारखं सारखं रिपीट करताय? काय रिपीट करतोय? मला चांगलं माहिती आहे विद्यार्थ्यांना काय जमतं आणि काय नाही जमत. मुलांचा स्ट्रॉंग पॉईंट कुठं आहे आणि वीक पॉईंट कुठं आहे. तर मला बऱ्यापैकी नवीन सगळ्या विद्यार्थ्यांना प्रयोग चॅप्टर अवघड जातो, कसा ओळखायचा कळत नाही. आणि तुम्ही बघा, मी परत एकदा सांगतोय, मी बऱ्याच वेळा सांगितलं इथं प्रोफेसर लावलं नाही, मी इथं प्रोफेसर ते असंच शिकवतोय म्हणून नाही लावलेलं. सेटची परीक्षा, SET सेटची परीक्षा मी त्या ठिकाणी पास झालेली आहे, म्हणजेच प्रोफेसरची परीक्षा पास झालेलो आहे. आणि त्या परीक्षेतच आम्हाला म्हणजे त्या अभ्यासक्रमातच शिकवायचं कसं हे सगळं असतं, त्या अभ्यासक्रमात असतं. आणि शिकवायचं कसं हे मग माझ्यावरती सोडून द्या. काय तुमच्या डोक्यात घुसवायचं हे माझ्यावरती सोडून द्या. मला चांगलं माहितीये तुमच्या डोक्यात काय घुसवायचं आणि काय नाही घुसवायचं. तुम्ही कितीही शून्य असाल कुठल्याही टॉपिकमध्ये तरी व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तुमच्या ऑटोमॅटिक डोक्यात गेलेलं असणार आहे, ही माझी गॅरंटी. तुम्हाला कळणार पण नाही की तुम्ही ते शिकलेलं आहात, तुमच्याकडनं ते आत्मसात झालेले, पण ते तुम्ही फक्त ऐकूनच ते तुम्हाला आत्मसात झालेलं असेल, ही गॅरंटी आहे. बघा चला पुढे जाऊयात. आई वडिलांनी मुलांना मायेने वाढविले. वाढवणारे कोण? आई वडील. वाढवण्याची क्रिया कोणावरती झाली? मुलांवरती. ठीक आहे. मग आता या ठिकाणी हे आई वडील हे कर्ता झाले, मुलांना हे कर्म झालं. कर्त्याला प्रत्यय लागलाय, कर्माला प्रत्यय लागलाय, दोघांना प्रत्यय लागला की आपण उत्तर लिहितो भावी प्रयोग आणि कर्म आलेलं आहे म्हणून त्याला म्हणणार सकर्मक भावी प्रयोग. ठीक आहे. आता कळालं असेल अशी अपेक्षा आहे मित्रांनो. आता मी थोडंसं काय करतो फास्ट. रामरावांनी कार्यक्रमात मुलांना बक्षिसे वाटली. मग आता वाटणारे कोण? रामराव, म्हणजे कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे. वाटण्याची क्रिया कोणावरती? मुलांवरती. मुलांना म्हणजे कर्म त्या ठिकाणी त्याला पण प्रत्यय लागला, म्हणजे कर्त्याला आणि कर्माला दोघांना प्रत्यय लागला की आपण उत्तर लिहितो भावी प्रयोग. कर्म तर दिसतच आहे म्हणून त्याला म्हटले सकर्मक भावी प्रयोग. पुढे जाऊयात. पोलिसांनी चोरास पकडले. रिपीट झाले, तेच उदाहरण सारखं सारखं विचारतात मित्रांनो. कंटाळा आला असेल तेच उदाहरण सारखं ऐकून. पोलिसांनी चोरास पकडले. पकडणारे कोण? पोलीस. पकडण्याची क्रिया चोरांवरती झाली. कर्ता कर्म दोघांना प्रत्यय, भावी प्रयोग उत्तर लिहिणार आणि कर्म आलेलं आहे म्हणून सकर्मक भावी प्रयोग. बघा, अध्यक्षांनी सर्वांचे स्वागत केले. अध्यक्षांनी कर्ता झाला, प्रत्यय लागलेला आहे. कोणाचे स्वागत केले किंवा स्वागत करण्याची क्रिया कोणावरती झालेली आहे? सर्वांवरती झालेली आहे, म्हणजे सर्व कर्म झालं आणि त्याच्यावरती पण काय झालं? प्रत्यय लागलेला आहे म्हणून दोघांना प्रत्यय लागला की आपण लिहितो भावी प्रयोग. लोकांनी त्याला डोक्यावरती घेतले. बघा, लोकांनी त्याला कोणाला डोक्यावरती घेतली? त्याला, म्हणजे डोक्यावर घेण्याची क्रिया कोणावरती झालेली आहे? त्याच्यावरती झालेली आहे. मग कर्ता कर्म दोघांना प्रत्यय लागलाय, भावी प्रयोग उत्तर लिहिणार आणि कर्म आहे म्हणूनच सकर्मक भावी प्रयोग उत्तर लिहिणार. कृष्णाने कंसाला ठार मारले. ठीक आहे. मारणारा कोण? कृष्ण, प्रत्यय लागलाय. मारण्याची क्रिया कोणावरती झाली? कंसावरती झाली म्हणून त्याला पण प्रत्यय लागले, दोघांना प्रत्यय म्हणून भावी प्रयोग उत्तर लिहिणार आहे. कळालं असेल अशी अपेक्षा आहे मित्रांनो. मी तरी परत एकदा तुम्हाला सूचना देतो, तुम्ही क्लास किती केले ते मला नाही माहिती, पण अशा प्रकारे एक उदाहरण सांगून ते डोक्यात घुसवायचं असं आजपर्यंत तरी मी कुठलाच क्लास नाही पाहिलेला आणि मला नाही वाटत की तुम्ही पण कुठला क्लास केलेला असेल अशा प्रकारे. आणि या ठिकाणी जर मी शिकवत असेल ना तर तुम्हाला फक्त पेशन्सने शेवटपर्यंत व्हिडिओ लेक्चर्स बघायचे आहेत, उठायचं नाहीये जागेवर. ठीक आहे. सकर्मक बघितलं आपण. आता आपण अकर्मक बघायला सुरुवात करूयात. आता अकर्मक भावे प्रयोग याचा अर्थ काय? तर वाक्यात कर्मच येणार नाही. सिंपल आहे. अकर्मक शब्द आहे ना, ज्या भावे प्रयोगात कर्म नसते त्यास अकर्मक भावे प्रयोग म्हणतात. आता नीट लक्षपूर्वक ऐका. भावे प्रयोग कधी होतो रे? भावे प्रयोग कर्ता आणि कर्म या दोघांना प्रत्यय लागला की काय होतो? की भावे प्रयोग होतो. पण आता इथं अकर्मक भावे प्रयोग काय सांगतोय? की कर्मच येणार नाही. कर्मच येणार नाही म्हणजे याचा क्रायटेरिया इथं काय असेल? कर्त्याला करता येणार आणि कर्त्याला प्रत्यय असणार. बस सिंपल आहे. करता येणार आणि कर्त्याला प्रत्यय असणार. कर्मणी प्रयोग होईल का याचा? कर्मच नसेल तर कर्मणी प्रयोग कधीच होत नाही. कर्म नसेल तर कर्मणी प्रयोग कधीच होत नाही. चला, कळालं असेल अशी अपेक्षा आहे. आपल्याला याच्यात काय शोधायचंय? आता कर्म येणार आहे का याच्यामध्ये? कर्म दिसणारच नाही. शोधायचंय आपल्याला पण सापडणार नाही. आणि कर्ता तर येणार आहे आणि कर्त्याला प्रत्यय 100% लागलेला असणार आहे.
कारण की कर्त्याला जर प्रत्यय नसेल तर तो कर्तरी प्रयोग होतो. कर्त्याला प्रत्यय नसेल तर कर्तरी प्रयोग होतो. ठीक आहे, पुढं आता एक एक उदाहरण बघूयात. मुलांनी चांगले वागावे. वागणारे कोण? मुले. आणि वागण्याची क्रिया कुणावरती झाली? मुलांवरतीच झाली. मग दोन्ही प्रश्नाचं उत्तर एकच येत असेल तर त्यामध्ये कर्म नसते, फक्त कर्ता असतो. आणि या ठिकाणी कर्ता आलेला आहे आणि त्याला प्रत्यय लागलेला आहे आणि कर्म नाहीये या ठिकाणी. बघा आता मी तुम्हाला थोडीशी पहिली 2च उदाहरणं किंवा 3 उदाहरणांना थोडस डिटेल सांगतो, कारण की अकर्मक वाक्याच्या वेळेस इथं कन्फ्युजन होतं मुलांना, की मला चांगलं माहितीये, त्यामुळे थोडंसं डिटेल सांगणार आहे. पेशन्स ठेवून शेवटपर्यंत बघायचं आहे लेक्चर. बघा आता कर्म तर याच्यामध्ये आलेलंच नाहीये. ठीक आहे, कर्म आलेलं नाहीये. मग कर्मणी प्रयोग याचं उत्तर होणार का? तर अजिबात होणार नाही, अजिबात होणार नाही. आणि कर्ता शोधला आपण आणि कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे आणि कर्त्याला प्रत्यय लागला तर कर्तरी प्रयोग होतो का रे? अजिबात नाही होत. मग कर्तरी प्रयोग याचं उत्तर कधीच नसणार. मग कर्मणी पण गेलं आणि कर्तरी पण गेलं, मग राहिलं कोण? फक्त भावे प्रयोग राहिलं. मग भावे प्रयोग त्याचं उत्तर आहे. अशा प्रकारे पण शोधू शकता किंवा सरळ सरळ पण आपण स्टेप्स फॉलो पण करू शकतो. आपण कर्ता शोधला, कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे आणि कर्म तर नाहीच आहे, कर्म नाही म्हणून अकर्मक आणि कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे म्हणून भावे प्रयोग. ठीक आहे, कसं डायरेक्ट कर्त्याला प्रत्यय लागलाय म्हणून डायरेक्ट भावे प्रयोग कसं? कारण की कर्त्याला प्रत्यय लागला की कर्तरी प्रयोग कधीच होत नाही आणि कर्म तर याच्यात नाहीच आहे ना, मग कर्म नाही म्हणून कर्मणी प्रयोग कधीच होणार नाही. थोडस अवघड वाटत असेल मित्रांनो, पण मी खूप लक्षपूर्वक ग्राउंड लेवलला जाऊन सांगण्याचा प्रयत्न करतोय. पुस्तकी भाषा तर अजून किचकटे. हा पॉइंट जर तुम्ही पुस्तकात न वाचला तर अजून किचकटे, तुमचा अजून कन्फ्युजन होणार याच्यामध्ये. पुढं त्याचे वाचून झाले, सॉरी त्याचे चालून झाले. बरं, चालून होण्याची क्रिया. चालणारा कोण? तर तो. मग तो काय झाला? या ठिकाणी कर्ता झाला आणि कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे. चे हा प्रत्यय लागलेला आहे. बरं, चालणारा कोण आणि चाललेलं काय? सगळ्या प्रश्नाची उत्तर देते एकच येणार आहे की तो. आणि अशा वेळेस त्यामध्ये कर्म नसते, मग हे अकर्मक वाक्य आहे, अकर्मक. आणि कर्त्याला प्रत्यय लागलाय म्हणून त्याला काय म्हटलं आपण? भावे प्रयोग असं म्हटलेलं आहे. त्याला आता चालवते. बघा, शक्य कर्मणी प्रयोगातलं उत्तर त्याला आता चालवते. शक्य कर्मणी प्रयोगात पण हे उत्तर होतं, पण त्याच्यात कर्म होतं. आता इथं कर्म नाहीये. बघा आता त्याला आता चालवते. मग चालणारा कोण? तो. मग तो हा कर्ता झाला आणि कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे आणि कर्म तर नाहीच आहे ना याच्यात. मग कर्मच नसेल तर कर्मणी प्रयोग होणारच नाहीये. ठीक आहे, मग कर्म नाही म्हणूनच अकर्मक लिहिलं आणि कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे म्हणून भावे प्रयोग लिहिले. चला, त्याने आता घरी जावे. जाणारा कोण? तो. म्हणजे कर्ता झाला, कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे. मग कर्त्याला जर प्रत्यय लागलेला असेल आणि कर्मच नसेल, कर्म नाही म्हणूनच अकर्मक लिहिलं आणि कर्त्याला प्रत्यय लागलाय म्हणून भावे प्रयोग उत्तर लिहिणार. चला, तिचे बोलून झाले. बरं, बोलून होण्याची क्रिया कोणी केली? म्हणजे तिचे हे काय झालं? या ठिकाणी कर्ता झाला. मग चे हा प्रत्यय लागलेला आहे. कर्त्याला काय लागलेला आहे? प्रत्यय लागलेला आहे आणि कर्त्याला प्रत्यय लागलाय. कर्म त्याच्यात नाहीये, कर्म नाही म्हणून अकर्मक आणि कर्त्याला प्रत्यय लागलाय म्हणून भावे प्रयोग. ठीक आहे, तिला आता पळवते. बरं, पळणारी कोण? ती. आणि कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे आणि याच्यात कर्मच नाहीये, कर्म नाही म्हणून अकर्मक आणि कर्त्याला प्रत्यय लागलाय म्हणून भावे प्रयोग. ठीक आहे, समजलं असेल. अकर्मकचं थोडंसं किचकट जातं मित्रांनो. जर नवीन असाल तर किचकट जात असेल, जुने असतील त्यांना चांगल्या प्रकारे हे जमत असणार आहे. आता अकर्मक भावे प्रयोगावरती काय प्रश्न विचारलेत बघा. आता ही उदाहरणं तुम्हाला विचारलीत खालची जी येणार आहेत ती, आणि त्या उदाहरणांचं उत्तर दिलेलं आहे अकर्मक भावे प्रयोग, हे त्याचं उत्तर दिलेलं आहे. चला, आता हंबीररावाने गोंडवनात राहावे. 7 का दिला? कारण की 6 मागच्या पेजवरती आपण बघितले आहेत आणि 7वा आकडा मी इथे दिलाय. हंबीररावाने गोंडवनात राहावे. राहणारा कोण? हंबीरराव. आणि राहण्याची क्रिया कोणावरती झाली? हंबीरराववरती. किंवा राहिलेला कोण किंवा राहिलेलं काय? तर हंबीरराव. सगळ्या प्रश्नाचं उत्तर एकच येते. अशा वेळेस इथं फक्त कर्ता आहे, कर्म नाहीये. कर्म नाही म्हणून अकर्मक आणि कर्त्याला प्रत्यय लागला म्हणून भावी प्रयोग. चला पुढं. मुलांनी शिस्तीत वागावे. वागणारे कोण? मुले. आणि वागलेले काय? तर मुलेच. किंवा वागण्याची क्रिया कोणावरती झाली? मुलांवरती झालेली आहे. म्हणजे फक्त कर्ता आहे, याच्यामध्ये कर्म नाही, कर्ता आहे.
कर्म नाही म्हणून अकर्मक, आणि कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे म्हणून त्याला भावे प्रयोग असं म्हणणार. परत एकदा रिकॉल करून देतो मित्रांनो की अशा प्रकारे माझं चॅलेंज आहे तुम्हाला सगळ्यांना की अशा प्रकारे एक एक उदाहरण घेऊन तुम्हाला शिकवणारा कुठला क्लास भेटतोय का मला सांगा. ऑफलाईन असू देत, ऑनलाईन असू देत, कोणी नाही सांगणार. फक्त हेडिंगला जे काय होतं ना, म्हणजे या अशा प्रकारची हेडिंग सांगितली, स्पष्टीकरण केलं आणि डायरेक्ट खालची उदाहरणं लिहून दिली, शिकून संपला विषय. मी या उदाहरणांचं एक्सप्लेनेशन कोणी केलं असेल असं मला तरी नाही सापडला कुठला क्लास. ठीक आहे, मी पण बरेच क्लास बघितलेले आहेत, केले नसतील हे वेगळी गोष्ट, पण बघितलेले आहेत. मुलं मला सांगतात कोण कसं शिकवतं, काय शिकवतं वगैरे, त्याच्यातून मी अंदाज तुम्हाला सांगतोय. मुलांनी खरे बोलावे, मुलांनी खरे बोलावे. आता बोलणारे कोण, तर मुले काय झाली या ठिकाणी, कर्ता झाली. मग कर्त्याला या ठिकाणी प्रत्यय लागलेला आहे आणि बोलण्याची क्रिया कोणावरती झालेली आहे, तर मुलांवरतीच झालेली आहे. पण अशा वेळेस या ठिकाणी आपल्याला कर्म सापडत नाही. कर्म जर नसेल या ठिकाणी तर हे अकर्मक असणार आहे वाक्य, म्हणून इथं या ठिकाणी अकर्मक आलं. आणि कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे म्हणून त्याला भावे प्रयोग असं म्हणणार आहे. ठीक आहे, जास्त प्रश्न नाहीये त्याच्यावरती, पण भावे प्रयोग कसा ओळखायचा हे तुम्हाला आता बेसिक कळलेलं असणार. परत एकदा सांगतो बघा. कर्तरी प्रयोगात कर्ता याला प्रत्यय नसतो. ठीक आहे, कर्मणी प्रयोगात कर्माला प्रत्यय नसतो. ठीक आहे, आणि भावे प्रयोगात कर्त्याला पण प्रत्यय असतो आणि कर्माला पण प्रत्यय असतो, दोघांना सुद्धा प्रत्यय लागतो. आणि अकर्मक वाक्य असेल तर भावे प्रयोगात कर्त्याला प्रत्यय येणार आणि कर्म तर येणारच नाहीये. ठीक आहे, आता अकर्मक हा शब्द आपण दोन ठिकाणी बघितला, अकर्मक भावे प्रयोग आणि अकर्मक कर्तरी प्रयोग. आता याच्यातला थोडासाच फरक आहे, अवघड काहीच नाहीये, कन्फ्युजन व्हायलाच नको त्यासाठी मी हा फरक या ठिकाणी घेतलेला आहे. ठीक आहे, आता अकर्मक भावे प्रयोग जर कधी म्हणणार आपण, भावे कधी म्हणतो, कर्ता कर्म दोघांना प्रत्यय. ठीक आहे, पण अकर्मक म्हणजे कर्म येणार नाही. बरं, परत एकदा रिपीट करतो बघा. भावे कधी म्हणणार आपण, कर्ता याला प्रत्यय असणार आणि कर्म याला पण प्रत्यय असणार. पण आपण कुठला प्रत्यय हे बघतोय, प्रयोग बघतोय, तर अकर्मक. मग अकर्मक म्हणजे कर्म येणारच नाहीये, पण कर्त्याला प्रत्यय इथं असणार आहे. ठीक आहे, तुम्हाला हा पॉईंट कळाला असेल, कर्त्याला प्रत्यय असतो. आता आपण या साईडला जर आलो, कर्तरी प्रयोग आपण कधी म्हणतो, कर्त्याला प्रत्यय नसतो त्याच वेळेस आपण कर्तरी म्हणणार आणि कर्म येणार नाही. बस, सिंपल आहे. म्हणजे आता तुम्ही नीट लक्षपूर्वक ऐका. कर्ता कर्म शोधला आपण, कर्म जर सापडलंच नसेल, कर्म जर सापडलं नसेल तर त्यावेळेस आपण त्याला म्हणणार अकर्मक. ते वाक्य कसं झालं, अकर्मक वाक्य झालं. मग आता ते अकर्मक वाक्य एक तर भावे प्रयोगाचं असेल किंवा कर्तरी प्रयोगाचं असेल. समजतंय का काय चाललंय. आता कसं ओळखायचं, सगळ्यात शेवटीच एका लाईनमध्ये कन्क्लुजन सांगतो. अकर्मक वाक्य तुम्ही शोधलेलं आहे म्हणजे वाक्यात कर्म आलेलं नाहीये, आणि अशा वाक्यात जर कर्त्याला प्रत्यय लागला की त्याला भावे प्रयोग म्हणणार आणि कर्त्याला प्रत्यय नसेल तर कर्तरी प्रयोग म्हणणार. सिंपल आहे, कन्फ्यूज व्हायचं नाहीये मित्रांनो, एकदम सिंपल आहे. चला आता बघा, मुलांनी चांगले वागावे. वागणारी कोण, कर्त्याला प्रत्यय लागले, अकर्मक भावे प्रयोग झाला. पुढं त्याचे चालून झाले. चालून होण्याची क्रिया कोणी केलेली आहे, तर तो किंवा त्याने. आता या ठिकाणी याला प्रत्यय लागलेला आहे म्हणजे चे प्रत्यय लागलेला आहे, म्हणून प्रत्यय आहे म्हणून कर्त्याला प्रत्यय आहे म्हणून येतं भावे प्रयोग म्हणणार. थोडंसं क्लिअर करतो आणि परत एकदा सुरू करतो. पुढं त्याला आता चालवते. चालणारा कोण, तो. मग तो या ठिकाणी याला ला प्रत्यय लागलेला आहे. मग ला प्रत्यय म्हणजे कर्त्याला प्रत्यय लागले म्हणून याला भावे प्रयोग म्हणणार. अकर्मकच वाक्य येतं ही सगळी. पुढं त्याने आता घरी जावे. जाणारा कोण, तो. मग तो ला त्या ठिकाणी ने प्रत्यय लागलेला आहे. मग ने प्रत्यय म्हणजे कर्त्याला प्रत्यय लागला म्हणून भावे प्रयोग म्हटलेला आहे. म्हणजेच अकर्मकच वाक्यात कर्त्याला प्रत्यय आला की भावे प्रयोग लिहायचं, अकर्मक भावे प्रयोग लिहायचं. आता या साईडला बघूयात. मला दूध आवडते. आवडणारे कोण, तर दूध. आवडणारे काय, दूध. म्हणजे एकच उत्तर आलं, कर्ता आहे. दूध हे काय आहे, कर्ता आहे. आणि कर्त्याला इथं बरं दोन्ही प्रश्नाचं उत्तर एकच आलेलं आहे म्हणजे कर्ता आहे. कर्म याच्यामध्ये नाहीये, कर्म नाही म्हणून अकर्मक झालं. आणि आता कर्त्याला प्रत्यय आहे का, नाही. दुधाला प्रत्यय लागलेला आहे का, नाही, म्हणून
कर्तरी प्रयोग असणार आहे. कर्त्याला प्रत्यय नसेल तर कर्तरी प्रयोग असतो. नीट लक्षात ठेवायचंय. कर्त्याला प्रत्यय नसेल तर कर्तरी प्रयोग असतो. राजाला थंडी वाजते. वाजणारी कोण? थंडी. मग थंडी कर्ता झाला या ठिकाणी. कर्त्याला प्रत्यय नाहीये आणि कर्त्याला प्रत्यय नसेल तर तो प्रयोग असतो कर्तरी प्रयोग. ठीक आहे. गाडी पुलाजवळ थांबली. थांबणारी कोण? गाडी. आणि थांबण्याची क्रिया कोणावरती झाली? गाडीवरतीच. किंवा थांबलेलं काय? गाडी. सगळ्या प्रश्नाचं उत्तर एकच भेटते. अशा वेळेस या ठिकाणी गाडीने कर्त्याचं काम केलेलं आहे. कर्त्याचं. मग कर्म याच्यामध्ये नाहीये आणि कर्त्याला या ठिकाणी प्रत्ययच लागलेला नाही. गाडी हा मूळ शब्द आहे. कर्त्याला प्रत्यय नसेल तर त्याला म्हणतो आपण कर्तरी प्रयोग. ठीक आहे. सूर्य पूर्वेला उगवतो. सूर्य पूर्वेला उगवतो. उगवणारा कोण? सूर्य. उगवण्याची क्रिया कोणावरती झाली? सूर्यावरती. उगवलेलं काय? सूर्य. सगळ्या प्रश्नाचं उत्तर एकच आहे. आणि अशा वेळेस हे काय असतो? मग कर्ता असतो फक्त याच्यामध्ये आणि याच्यामध्ये कर्म नसतं. कर्म नाही याच्यामध्ये. कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे का? नाहीये. कर्त्याला प्रत्यय नसेल तर तो असतो कर्तरी प्रयोग. आता परत एकदा सांगतो मित्रांनो, या दोन मध्ये कन्फ्युजन विद्यार्थ्यांना होतं आणि तुम्ही एक पुस्तक शोधून दाखवा मला की ज्याच्यामध्ये असा फरक त्यामध्ये दिलेला आहे. कुठल्याच पुस्तकात दिलेलं नसणार आहे. कुठल्या नोट्समध्ये पण तुम्हाला सापडणार नाहीये. हे स्वतः मी टाईप केलेलं आहे. मी बनवलेलं आहे. या ठिकाणी बनवलेलं आहे म्हणजेच काय? हा पॉईंट दिलेला आहे तो पण फक्त भावे प्रयोगात दिलेला आहे. हा पण पॉईंट दिलेला आहे पुस्तकात पण तो कर्तरी प्रयोगात दिलाय. मी फक्त काय केलं? दोघात फक्त साम्य काय आणि वेगळं काय ते फक्त एकत्र करून मी इथं ही स्लाइड तयार केलेली आहे. चला, अवघड काहीच नाहीये मित्रांनो. भावे प्रयोगात कर्त्याला प्रत्यय लागणारे. कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय लागणार नाहीये. चला, आता पुढचा प्रयोग. सकर्मक भावे बघितला, अकर्मक भावे बघितला. पुढचा भाव कर्तरी प्रयोग किंवा अकर्तुक भावे प्रयोग. आता वाक्याचा किंवा त्या शब्दाचा अर्थ पहिला तुम्हाला सांगतो बघा. भाव कर्तरी प्रयोग. भाव कर्तरी म्हणजेच काय? त्या वाक्याचा भाव जो असतो ना तो भावच त्याचा कर्ता असतो म्हणून त्याला म्हटलं भाव कर्तरी. किंवा अकर्तुक. अकर्तुक म्हणजेच काय? मागाशी सांगितलं. कर्तू म्हणजेच काय? कर्ता. आणि म्हणजेच काय? त्याचा विरुद्धार्थी. म्हणजे वाक्यात कर्ता दिलेला नसतो, तो लपलेला असतो. मग त्यावेळेस त्याला म्हणतात अकर्तुक भावे. आता याचे उदाहरणं तुम्हाला पाठ करावी लागणार आहेत. त्याची क्रियापद जी आहेत ना ती डायरेक्ट पाठ करावी लागणार आहेत. आपण भाव कर्तुक क्रियापद जे बघितलं होतं ना सेम त्याच प्रकारची उदाहरणं या ठिकाणी येतात. चला, आता यामध्ये स्वतंत्र कर्ता किंवा कर्म नसते. गडगडते, मावळते, सांजळते, मळमळते ही सगळी उदाहरणं जी आहेत ना ही भाव कर्तरी प्रयोगात येतात. बघा, आता सगळी उदाहरणं एकदा दाखवतो तुम्हाला. आणि गडगडते, धडधडते, मळमळते, खवखवते, उजाडते, मळमळते, उजाडले, उजाडले, परत तेच एकदा, आणि अंधारले हे सगळे क्रियापद काय आहेत? तर भाव कर्तरी प्रयोगाची उदाहरणं आहेत. हे तुम्हाला पाठ करावं लागणार आहे. पाठ करणे म्हणजे पाठ करायचं हे म्हणण्यापेक्षा तुम्ही 4-5 वेळा एकदम वाचून काढलं ना ऑटोमॅटिक तुमच्या लक्षात राहिला. शब्द सगळे सारखेत बघा. गडगडते, धडधडते, मळमळते, खवखवते, उजाडले आणि अंधारले हे 2 शब्द थोडेसे वेगळे आहेत फक्त. परत एकदा तेच मळमळते. अशा प्रकारचे शब्द आले की त्या प्रयोगाला काय म्हणणार आपण? तर भाव कर्तरी प्रयोग असं म्हणणार आहे. अवघड काहीच नव्हतं मित्रांनो. एकदम सिंपल होतं. प्रयोग हा चॅप्टर पोलीस भरतीसाठी जेवढा महत्वाचा आहे ना म्हणजे जेवढे पॉइंट्स त्याच्यातले महत्वाचे आहेत ना एकदम सिलेक्टिव्हली तेवढेच पॉइंट्स मी इतर नोट्स मध्ये घेतलेले आहेत. उगाचच फापट पसारा या ठिकाणी केलेला नाहीये मित्रांनो. तेवढा विश्वास ठेवा माझ्यावरती की 100% आपल्या ह्याच्यातून आपल्या नोट्समधनं आपल्या लेक्चरमधनं तुमचे प्रश्न सुटणार म्हणजे सुटणार. एकदम थोडक्यात आता मी काय करतो एकदम थोडक्यात तुम्हाला पूर्ण प्रयोग चॅप्टर जो आहे. बरं, अजून एक पॉईंट राहिला आपला संकर प्रयोग बघायचा आहे. प्रयोगाचा चौथा प्रकार कुठला आहे? तर संकर प्रयोग हा घटक आहे. आता या ठिकाणी बघा कर्तरी प्रयोग बघितला आपण. नीट लक्षपूर्वक आहे का? कर्तरी प्रयोगात या ठिकाणी कर्ता आणि कर्म. बरं, कर्तरी, कर्मणी आणि भावे प्रयोग. आता कुठं प्रत्यय असतो कुठं प्रत्यय नसतो हे तुम्ही एकदा विचार करा. कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय नसतो. लक्षात ठेवायचे. कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय नसतो. कर्मणी प्रयोगात कर्माला प्रत्यय नसतो. लक्षपूर्वक बघा. ह्या तक्ता मी काय नोट्स मध्ये दिलेला नाहीये. तुम्हाला लिहायचं असेल तर लिहून घ्या. कर्मणी प्रयोगात कर्माला प्रत्यय नसतो
आणि भाव्य प्रयोगात दोघांना पण प्रत्यय असतो. सिंपल आहे. बस या 3च लाईनवरती अख्खा प्रयोग चॅप्टर आपले सगळे प्रश्न सुटून जातात. बघा, कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय नसतो, कर्मणी प्रयोगात कर्माला प्रत्यय नसतो, भाव्य प्रयोगात दोघांना प्रत्यय असतो. अवघड आहे का सोपं आहे तुम्हीच ठरवा आता. बघा, कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय नाही, कर्मणी प्रयोगात कर्माला प्रत्यय नाही, भाव्य प्रयोगात दोघांना प्रत्यय असतो. ठीक आहे. आता उरलेले जे ब्लँक बॉक्स आहेत त्यांचं काय, तर कर्तरी प्रयोगात कर्माला प्रत्यय असू पण शकतो आणि नसू पण शकतो. असेल पण नसेल पण आपल्याला काही घेणं देणं नाही. कर्त्याला नसल ना तर फिक्स उत्तर कर्तरी आहे त्याचं. ठीक आहे. आणि कर्मणी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय 100% असतो. बॉक्स आपला चार्ट कंप्लीट झालेला आहे. आता सगळा कंप्लीट करू का मी परत. बघा, कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय नसतो, कर्माला असेल किंवा नसेल मला काहीच घेणं देणं नाहीये त्याच्याशी. ठीक आहे. कर्मणी प्रयोगात कर्माला प्रत्यय नसतो आणि कर्त्याला फिक्स असतो. फिक्स म्हणजे फिक्स असतो. आणि भाव्य प्रयोगात कर्त्याला पण प्रत्यय असतो आणि कर्माला सुद्धा प्रत्यय असतो. बस एवढ्याच तक्त्यावरून एवढ्याच नियमावरून तुमचे सगळे प्रयोगाचे प्रश्न सुटतात म्हणजे सुटतात. आता तुम्हीच ठरवा प्रयोग हा चॅप्टर सिंपल होता का अवघड होता हे तुम्ही ठरवा. आता मी इथं काहीतरी प्रश्न घेतलेले आहेत. हे प्रश्न मी या व्हिडिओ लेक्चरमध्ये घेणार नाहीये. हे आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये सोडवायचे आहेत. आता कसे सोडवायचे शिकून झालं आपलं सगळं. आता सोडवायचे कसे हे पण एकदा थोडंसं बघितलं पाहिजे. मग ते बघण्यासाठी मी इथं 12 उदाहरणं घेतलेली आहेत. आता या 12 उदाहरणातून तुमचा प्रयोग चॅप्टर कंप्लीट होऊन जाईल. तरी सुद्धा आपला एक घटक राहतोय तो म्हणजेच काय, संकर प्रयोग. संकर प्रयोगामधला सर्वात शेवटचा घटक संकर प्रयोग हा आपला शेवटचा बाकी आहे. तो आपण त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ही उदाहरणं सोडून घेणार आहे आणि त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये संकर प्रयोगाची उदाहरणं घेणार आहे. ठीक आहे. आपण या ठिकाणी इथंच थांबूयात मित्रांनो. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण ही सगळी उदाहरणं सोडून घेऊयात. ठीक आहे. थँक्यू.